नमस्कार. या जिल्ह्यामधील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये 2100 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तसेच या 10 प्रकारची बँक खाते असतील तर त्वरित तुमचे अकाउंट बदला. तसेच मुख्यमंत्र्यांची घोषणा झाली, इतर जिल्ह्यांमध्ये आजपासून हप्ते वाटप सुरू होणार आहे. नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो. आपण या व्हिडिओच्या सुरुवातीलाच वेगवेगळ्या प्रकारचे टायटल्स पाहिले. हप्ते जमा झालेले आहेत किंवा 8 प्रकारची बँक खाते असतील तर अकाउंट त्वरित बदला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आजपासून पैसे सोडण्यास सुरुवात केलेली आहे. तर अशा प्रकारचे यूट्यूबवरती सर्च केले असता अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत, परंतु या कोणत्याच व्हिडिओमध्ये तथ्य नाही आहे. माझी केवळ सर्व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना एकच विनंती आहे की मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती की मतदानाचा निकाल लागल्या त्याच दिवशी संध्याकाळी सर्व जे 2100 रुपये हप्ता असेल किंवा मागील महिन्याचे हप्ते असतील ते जमा केले जाणार आहेत. परंतु सध्या तरी मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रामध्ये जोपर्यंत मुख्यमंत्री पदाचा शपथविधी समारंभ होत नाही तोपर्यंत तरी तुमच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये 2100 रुपये असतील किंवा मागचे हप्ते असतील तर ते जमा केले जाणार नाही आहेत. ज्या दिवशी शपथविधी समारंभ होईल, महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री येतील आणि त्याच दिवशी तुम्हाला जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राहिलेले हप्ते असतील किंवा 2100 रुपयांचा डिसेंबर महिन्याचा हप्ता आहे तो तुमच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. त्यामुळे बँक खाते बदलायची गरज नाही आहे किंवा हप्ते वितरण झालेले आहेत असे कोणतेच जिल्हे नाही आहेत. त्यामुळे अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत खात्रीशीर माहिती व्हिडिओज आपल्या चॅनलवर दिल्या जातात. त्यामुळे या संदर्भात सर्व अपडेट्स मिळवण्याकरता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.